नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमांतर्गत शुभांगी बडबडे लिखित अद्वैताचे उपनिषद. सर्व खलविदं ब्रह्म हे छांदोग्य उपनिषदाचं सार आहे. हे उपनिषद सामवेदाशी संबंधित आहे. सर्व उपनिषदांमध्ये अत्यंत प्रगल्भ प्रमेय बहुल उपनिषद आहे. जे काही आहे, जे काही आपण पाहतो, ऐकतो, अनुभवतो ते सार ब्रह्मस्वरूप आहे. हा या उपनिषदाचा सिद्धांत आहे. देह हा मृत्यू स्वाधीन होणारा म्हणजे मर्त्य आहे, परंतु ब्रह्म अमर्त्य कालातीत आहे, सर्वसंपन्न आहे, अशरीरी आहे, अविनाशी आहे. आत्मा जोवर देहात वास करतो तेव्हा तो अनेक विकार व्याधींनी ग्रस्त असतो, परंतु त्याचा देहाशी संबंध संपला की त्याला प्रिय अप्रिय विकार व्याधीग्रस्त करत नाहीत. आत्मा ज्या देहाला सोडतो तो देह मृत होतो, परंतु देहासह आत्मा कधीही मृत होत नाही. तो नित्य अविनाशी असाच असतो. हा हृदयस्थ आत्मा देहमृत झाल्यावर ब्रह्मलोकात म्हणजे परमात्म्यात विलीन होतो. सर्व विकार नष्ट झाल्याने हा आत्मा परमपवित्र आनंदमय असतो. आचार्य शंकरने भोजपत्रावर लिहून ती भोजपत्र उचलली. त्याच वेळी सुमती कुटीतून अंगणात आलेली दिसली. पूर्वी ती विचारायची, बोलायची, साद घालायची, वाद घालायची. आल्यापासून ती अबोल होती. मनमोहक हसून निघून जायची, शब्दही न बोलता. आत्ताही तसंच झालं. अंगणातून बाहेरच्या द्वाराकडे जाताना क्षण पाहिलं, ती हसली, दुसऱ्याच क्षणी निघून गेली. हे सारं अनपेक्षित होतं. ह्या 3 वर्षात आचार्य उपाधी मिळाली म्हणून तिला का संकोच असावा? तो क्षणमात्र तिचा विचार करीत असताना विशिष्ठादेवी सुमतीला साद घालीत बाहेर आली. गेली का रे सुमती? हो, इतक्यातच गेली. बोलली तुझ्याशी? नाही. का बरं? विष्णूशास्त्री तिचा विवाह करणार म्हणल्याचे सांगत होती. मग आपला काय संबंध? आश्चर्यच आहे वत्सा. तुला तर ज्ञात आहे, माझ्या मनीमानसी तुझ्यासाठी तिलाच मी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष बोलले आहे. माते, क्षणभर विचार कर. समजा मलाच विवाह करायचा नसेल तर? तर काय, आजन्म असाच ब्रह्मचारी राहणार आहेस? वंश चालवायचा आहे ना तुला? मग असा विचार येतो तरी कसा तुझ्या मनात? माते, आज मी तुला स्पष्ट सांगतो, तुला दुःख होईल तरीही सुमती मला भगिनी समान आहे. आता काय करणार आहेस शंकर? अतिज्ञानाने तुझी बुद्धी तर फिरली नाही ना? या वयात विवाह संमत केले जातात आणि होतातही. मी गुरुकुलातून आलोच नसतो तर? तरीही विवाहाला संमती द्यायला प्रत्यवाय कोणता होता? माते, तुझा प्रिय पुत्र शंकर तुला प्रसन्न हवा असेल तर त्याला दूरदेशी ओंकारेश्वरी जाऊ दे. त्याला संन्यास ग्रहण करायची इच्छा आहे ते करू दे. आता मात्र विशिष्ठादेवींचा क्रोध वाढला. तुझी इच्छा, तुझा आनंद, तुझी प्रसन्नता, संन्यास ग्रहण करण्याची तुझी कामना, सारंच काही तुझं. मग मी एकाकी जीवन जगायचं कोणासाठी? अगोदरच वैधव्य भाळी आलंय. तू आलास आनंद घेऊन, पुन्हा जाणार म्हणतोस अति दुःख देऊन. वत्सा, मी असं कोणतं पातक केलं रे? अगोदर पुत्र नाही म्हणून दुःखी होते, आता पुत्र असूनही दुःखी. एकाकीच रे का मी? तिचा शोक अनावर झाला. ती कितीतरी वेळ दुःखाने रडत राहिली. आचार्य शंकर आपल्या आसनावरून जराही उठला नाही. मनातून व्याकुळ झाला होता. माता म्हणत होती ते सत्य होतं. आपण बोलतो तेही मनापासून सत्य आहे. मातेचं ऐकलं तर आजन्म आपण स्वतः दुःखी राहू, नाही तर माता तरी. नाही तरी आपला मृत्यू आला की ती दुःखी आणि एकाकी होणारच आहे. आपला मृत्यूही ती पाहू शकणार नाही. त्यापेक्षा वैराग्य धारण करून सीमेबाहेर गेलेला पुत्र जिवंत आहे याचंच दुःख थोडं कमी असेल. शिवगुरूंचं स्वप्न सत्य होईल वा असत्य याचा विचार नसून मला खोल खोल गाभाऱ्यातून वारंवार येणारा ध्वनी संन्यासच घ्यायला सांगतो आहे. आता ते ऐकणं भाग आहे, कारण मनाची तशी इच्छा घडवणारा परमेश्वरच आहे. तेव्हा त्याचा शब्दच हा आपल्या मनाचा अंतर्नाद आहे. विशिष्ठादेवी उठली, वस्त्राने नेत्र पुसत कुटीत गेली. तरीही आचार्य शंकर आसनावरच बसला होता. आचार्य शंकर माध्यान्ह झाली तरी आपल्या मातेच्या चरणाशी बसून होता. ज्येष्ठ संपला, आषाढाचा दिवस उजाडला. आकाशात कृष्णमेघ नव्हते. धरती जागोजागी उद्ध्वस्त झाली होती. वृक्षांना सोडून छाया निघून गेली होती.
काही हिरव्या वृक्षांचा आधार घेत पशुधन ग्रीष्माच्या झळा सोसत उभं राहील. पूर्णा नदी कृश झाली होती. किनाऱ्यावर दूरवर पसरलेली वाळू प्रातःकाळी उष्ण होती. नित्यनेमाने पूर्णा नदीवर स्नान करून जाऊन आलेल्या वस्त्रांनी ओलेत्याने घागरभर पाणी आणण्याचा विशिष्ठादेवींचा प्रघात. आचार्य शंकर प्रातःकाळी म्हणाला, माते, काल निर्जल सोमवार तू केला आहेस, अगोदरच कृश आहेस, त्यात तुझी कठोर व्रत. अशाने नित्यनेमाने 2 कोस जलभरणासाठी स्नानासाठी जातेस हे योग्य नाही. मी आणून देईन तुला हवं तेवढं पाणी. ती घागर घेत म्हणाली, वत्सा, एवढीच माझी चिंता असेल तर पूर्णा नदीलाच तुझ्या सामर्थ्याने आपल्या कुटीजवळून प्रवाहित व्हायला सांग. आचार्य शंकरला मनातून वाटलं, आपल्या मातेला आपण आचार्य झालो म्हणजे प्रति ईश्वरच झालो आहोत असं तर वाटत नाही ना. परंतु मलाही मनापासून वाटतं की नदीने कालटी गावापासून असं दूरस्थ असू नये. परंतु माझ्या मातेसारख्या अनेक मातांसाठी पूर्णा नदी निकट येऊ दे. आचार्य शंकर गहन विचारात आहात. काय पूर्णा नदी इकडे निकट आणण्याचा विचार तर करीत नाही? विशिष्ठादेवींनी हसत हसत विचारलं. ती घागर घेऊन अंगणाच्या बाहेर पडलीही. अद्याप प्रातःकाळ पूर्ण झाला नव्हता. वातावरण उष्ण होतं. चालण्याचे श्रम, येणारे उष्ण वारे मातेला असह्य तर होणार नाहीत ना, या विचारात आचार्य शंकर उभा होता. खरं तर स्नान करून नुकताच परतला होता. संध्या करण्यासाठी जलपात्र घेऊन उभा होता. मनात विचार येताच त्वरेने गायत्री मंत्राचा जप करून पूर्णा नदीकडे निघाला. आणि किनाऱ्यावरच त्याला अनेक स्त्री पुरुष दिसले. ते त्वरेने तो पुढे आला. कुणी स्त्री किनाऱ्यावर निश्चित पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहिलं तर इतर कुणी स्त्री नसून माताच असल्याचं दिसलं. अत्यंत व्याकुळ झाला. तिला बैलगाडीतून घरी आणलं. तेव्हापासून आचार्य शंकर तिच्याजवळ अध्यापनाचं कार्य सोडून बसला होता. खरंच पूर्णा नदीने निकट यायलाच हवं असं सामर्थ्य आपल्यात कुठे आहे? का नसावं? त्याचं दुसरं मन म्हणालं. मी काय सिद्धी साधक मंत्रसाधक आहे? मला कसं जमेल? निश्चितच साधेल. भगीरथाने हिमालयातून दुसऱ्या बाजूने पडणाऱ्या गंगेचा ओघ भारताकडे वळवलाच ना. आलीच ना गंगा भारताच्या भूतलावर. तू कर तसा प्रयत्न. शास्त्राचा अभ्यास म्हणजे ईश्वर निर्मित नदीच्या प्रवाहात परिवर्तन करणं नाही. शास्त्र आणि अनुभूती वेगळ्या नसतात. अनुभूतीतून सिद्धांत दृष्टांत दिले जातात. तेव्हा त्या दृष्टीने विचार कर. का नाही तिचा एक प्रवाह आपल्या कुटीकडून वळवून घेत? मनुष्याची आत्यंतिक इच्छा असंभवाला संभव करते हे तर तू सांगतोसच. मी काय पूर्णा नदीपासून कुटीपर्यंतचा मार्ग तिच्या इथून इथवर आणू? का अशक्य वाटतंय तुला? आचार्य शंकर, तुझ्या ज्ञात असलेल्या गंगेचा अति गतिमान प्रवाह पाहता त्याच मार्गाने प्रवाहित ती होत असती तर संपूर्ण आर्यावर्त जलमय झाला असता. म्हणून तर जन्नू ऋषींनी तिचा मार्ग बदलून तिला सागरापर्यंत आणण्यासाठी बाध्य केलंच ना. तूही कर असं काही. करता येईल तुला. एकदा विचार निश्चित केला तर अनेक मार्ग सुचतील. सांप्रत माझ्याकडे एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे केवळ ईश्वराला भक्तिभावाने आवाहन. आणि तोच एक मार्ग ठरला होता. आचार्य शंकर 24ही प्रहर केवळ एकच एक प्रभूला आवाहन करीत होता. ईश्वरा, तुला ज्ञात आहेच की मी संन्यास धर्म घेणार, माझा मृत्यू होणार. अशा वेळी माझ्या एकाकी मातेचा विचार कर. हे शिवशंकरा, पित्याने तुझी तपस्या केली, त्यांना तू माझ्यासारखा पुत्र देताना अल्पायुषी दिलास. आता एकाकी मातेला निदान जलभरणासाठी पूर्णा नदीला जवळ येऊ दे. त्याची आर्त हाक कृष्णमेघांनी ऐकली. आषाढ सुरू झाला होता. आकाशात कृष्णमेघांची दाटी झाली. पर्जन्याची सुरुवात झाली. तीच मागच्या राहिलेल्या ऋणातून मुक्त व्हावं आणि भरभरून द्यावं यासाठी. गुरुकुलातील विद्यार्थी येत नव्हते. चहूबाजूंनी मेघातील सहस्त्रधारांनी वातावरण धुसर झालं. नेहमी हळुवार असणारा समीरही दशदिशातून सैरावैरा धावत सुटला होता. आचार्य शंकरला मात्र यातलं काही जाणवत नव्हतं. 5 दिवसांपासून अन्न जल ग्रहण न करता एकाग्र होऊन देवप्रतिमांसमोर पद्मासन घालून ध्यान करीत बसला होता. विशिष्ठादेवींनी अनेकदा जागवण्याचा प्रयत्न केला, तो विफल झाला होता. त्या भर पावसात असंख्य केळींची नारळीची झाडं धरतीकडे झुकली, कित्येक वाहून गेली. त्याच पावसात विष्णूशास्त्री आले होते. देवी, सर्वत्र जलमय झाले. कित्येक कुट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. कित्येकांना राहायला निवारा नाही. आपल्या चिंतेने आम्ही व्याकुळ होतो, परंतु येता येत नव्हतं.
ह्या क्षणी तरी सर्वत्र प्रलय स्थिती आहे. आपली कुटी मात्र अस्तित्व टिकवून उभी आहे. कालटी ग्राम प्रलयाच्या लहरीवरची नौका झाली आहे. आपण दोघं आमच्या घरी चलावं. आपण म्हणता ते, परंतु शास्त्रीजी 5 दिवसापासून शंकर समाधीस्थ आहे, अद्याप जागृत नाही. तेव्हा ही कुटी सोडून मला येता येणार नाही. विष्णू शास्त्री आले तसे गेले. सतत 8 दिवसात कृष्णमेघांनी इतका वर्षाव केला. सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली. संपूर्ण दिवसभर अंधार, रात्रीही गडद अंधार हीच स्थिती होती. एकाकी विशिष्ठा देवी केवळ आचार्य शंकरालाच आता शरण गेली. वत्सा उठ, जागृत हो. ह्या कुटीच्या मातीच्या भिंती केव्हाही भूमीला समर्पित होतील. आकाश फाटलेलं आहे, धरती जलमय. अशा वेळी आपण कुठे जायचं वत्सा? सांग ना, कुठे जायचं? की प्रवाह पतिताप्रमाणे प्रवाहित होत जायचं? वत्सा जागृत हो. माझं आयुष्य अस्ताला गेलं तरी दुःख नाही. तुझ्या जीवनाचा सूर्योदय नित्य असू दे. वत्सा उठ शंकरा. कृष्णमेघ 15 दिवसानंतर आले तसे निघून गेले. कालटी गाव तरुण राहिलं. धरती जलमय झाली. आचार्य शंकरच्या कुटीला जलधारांनी नाहू घातलं तरी कुठेही हानी पोचली नव्हती. 15 दिवसांनी आचार्य शंकरांनी नेत्र उघडले. स्वर्गीय आनंद विशिष्ठा देवीला झाला. तिने अतीव आनंदाने आचार्य शंकरला हृदयाशी धरत म्हणाले, वत्सा, तू नेत्र उघडलेस आणि पर्जन्यधारा थांबल्या बघ. अशा ह्या वयात कशाला समाधी लावून बसावं वत्सा? माते, मी समाधी लावली नव्हती. तुझी व्याकुळता, समाजाची स्थिती, आपल्या गावची स्थिती, अनेकांचा निवास हरवल्याची व्यथा, विष्णूशास्त्रींची चिंता, पुढे होणारी अन्नान्न दशा, हे सारं जाणून अस्वस्थ मनाने ईश्वराला विनंती करत होतो, असं कार्य कर की ते जनहितार्थ ठरू दे. माझ्या मातेच्या सुखासाठी काहीही करू शकेन. मग काय म्हणाला रे तुझा ईश्वर? म्हणाला, वत्सा, जागृत होऊन समाजात जा. तुला मार्ग निश्चित गवसेल. मी नेत्र उघडले. चल माते, आपण विष्णूशास्त्रींकडे भेटायला जाऊ. विशिष्ठा देवींसह शंकर अंगणाच्या द्वाराबाहेर आला. क्षणभर स्तब्ध झाला. जवळून वाहणाऱ्या, वेगाने प्रवाहित होणाऱ्या त्या प्रवाहाचा नाद होता. माते, समोर चल. ज्या मार्गावरून विशिष्ठा देवी 2 कोस दूर पूर्णा नदीवर स्नानासाठी जात होती, त्याच पूर्णा नदीचा प्रवाहच बदलला होता. ती आता कुटीपासून अर्ध्या कोसावरनं वाहत होती. त्या प्रवाहाजवळ कालटीची ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. पूर्णा नदीने आपलं पात्र बदललं, कालटीतील मंडळी म्हणत होती. प्रत्येकासाठी ती आनंदाची वार्ता होती. वत्सा, तुला माझी चिंता होती ना, ती तुझ्या मंत्रसामर्थ्याने तू दूर केलीस. मंत्रसामर्थ्य? हो वत्सा, तुझ्या 15 दिवसाच्या अहोरात्र तपस्साधनेचं हे फलित आहे. मंत्र ही तर शक्ती आहेच, परंतु त्या क्षणी तुझ्याविषयीच्या चिंतेने मी व्याकुळ झालो होतो. ती व्याकुळ होऊन आत्यंतिक आर्ततेने घातलेली ईश्वराला साध होती. अत्याधिक आर्तता ईश्वराला सहज पोचते. आत्यंतिक इच्छा ही मनुष्याला ईश्वराप्रत घेऊन जाते, असं मला वाटतं. हरिओम. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत.